मयांक हे लॅप्सेस जर का समोर येत होते आणि ते इतके उघड होते दोन, आणि बरं त्यावेळी आत्ता एक साधारण आरोप असा केला जातो की एका समुदाय विशेषच्या विरोधात सरकार असतं वगैरे, त्यावेळी केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार, महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार, अशा वेळी हे मुद्दे उपस्थित का नाही झाले? आज 12 जणांचं आयुष्य, 18 वर्ष गेली. मयांक, तुम्हाला त्यावेळी लॅप्सेस जाणवले होते का? आणि त्यावेळी राजकारणी कसे विचार करत होते जे यंत्रणांचे प्रमुख होते? प्रसन्न, सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर 2005 पासून जे सिरीज ऑफ बॉम्ब ब्लास्ट मुंबई, महाराष्ट्र आणि देशातल्या इतर महत्वाच्या शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये होऊ लागले होते आणि एका पाठोपाठ एक बॉम्ब ब्लास्ट होत होते. आणि त्यामुळे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज वरती प्रचंड प्रेशर होतं की लवकरात लवकर ह्या तुम्ही केसेस क्रॅक करायला पाहिजेत, लवकरात लवकर ह्याचे जे परपिट्रेटर्स आहेत किंवा याच्या मागे जे मुख्य धागेदोरे आहेत या सगळ्यांना अटक करायला पाहिजे आणि त्यांच्यावरती खटले सुरू करायला पाहिजेत. त्यामुळे देशातल्या प्रत्येक इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीवरती हे प्रेशर होतं. आणि 2006 मध्ये ज्या प्रकारे गणेश सांगत होता, ह्या लोकांना ट्रेन बॉम्ब ब्लास्ट मध्ये अटक झाल्यानंतर अनेक प्रश्नचिन्ह ह्याच्यावरती उपस्थित करण्यात आली. त्या इन्व्हेस्टिगेशन वरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत होती. दबक्या आवाजात एजन्सीज मधले काही अधिकारी देखील ह्या अटकेबद्दल किंवा या एकंदरीत कारवाईबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. आणि एक महत्वाचा मुद्दा त्यामध्ये हा देखील होता की 2006 मध्ये एटीएस मध्ये एसीपी विनोद भट्ट नावाचे एक अधिकारी होते. ह्या तपासाची एक इन्व्हेस्टिगेशन करत असताना अचानक त्यांचा मृत्यू झाला. हा ऍक्सिडेंट होता का त्यांनी आत्महत्या केली, ही देखील चर्चा त्यावेळेला 2006 मध्ये मला आठवतंय सुरू झाली होती. आम्ही त्यांची सुसाईड कव्हर देखील केली होती. आणि कुठेतरी चुकीच्या आरोपींना अटक केली आणि वरिष्ठांच्या फोर्स मुळे त्यांनी अटक केली, त्यामुळे ते प्रचंड प्रेशर खाली होते, अशी देखील चर्चा अधिकाऱ्यांमध्ये होती. त्यामुळे 2006 ला अटक केल्यानंतर ह्या इन्व्हेस्टिगेशन वरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं. 2008 ला ज्या प्रकारे गणेश म्हणतोय इंडियन मुजाहिदीनचं मॉड्यूल बस झाल्यानंतर प्रश्न उपस्थित झाले की 2006 चे आरोपी बरोबर आहेत, ते खरे आरोपी आहेत का? 2008 ला राकेश मारी आणि आताचे जे मुंबई पोलीस कमिशनर देवेंद्र भारती आहेत, त्यावेळेला ऍडिशनल कमिशनर होते, त्यांनी पकडलेलं हे इंडियन मुजाहिदीनचं मॉड्यूल, ते खरे आरोपी आहेत. त्यामुळे राकेश मारियाची टीमने देखील ह्या पकडलेल्या आरोपींना 2006च्या ब्लास्टसाठी अटक केली नाही किंवा त्यांच्यावरती खटला केला नाही. आणि एटीएसने त्यावेळेला देखील यांच्यावरती काही कारवाई केली